राहुरी पोट निवडणुकीत अगदी शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. त्यामुळे आता ही निवडणूक देखील भाजपच्याच पथ्यात पडेल असं वाटते. कारण ऐनवेळी अनेक उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून आपले पाऊल मागे सरकवले आहे. त्यामुळे आता फक्त 7 उमेदवारांमध्ये राहुरी पोट निवडणुकीची फाईट रंगणार आहे. आधीच बारामतीच्या निवडणुकीतून काँग्रेसने माघारी घेतली आहे. म्हणूनच आता सुनेत्रा पवारांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे बारामती पोट निवडणुकीतील उत्सुकता आता जरा कमी झाली आहे. आता अशातच राहुरी मतदारसंघातून देखील अपक्ष उमेदवारांनी माघारी घेतल्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले. आता राहुरी पोट निवडणुकीच्या रणांगणात भाजपचे अक्षय कर्डिले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे असा सामना पाहायला मिळेल. त्यामुळे आता राहुरी विधानसभा पोट निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता अनेक उमेदवारांनी अचानक घेतलेल्या माघारीमुळे निवडणुकीवर नेमका कोणता परिणाम होईल? आता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांची पुढील रणनीती नेमकी काय असेल? तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूयात आणि राहुरी पोट निवडणुकीतील संपूर्ण परिस्थितीबद्दल अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यातील बारामती आणि राहुरी या 2 रिक्त जागांसाठी पोट निवडणूक जाहीर करण्यात आली. यानंतर राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला. बारामतीतील निवडणूक एकतर्फी असली तरी राहुरी विधानसभा पोट निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष भरून घेतलंय. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. आता भाजपकडून शिवाजीराव यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले. दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. सुरुवातीला माजी आमदार प्राजक्त तानपुरे महाविकास आघाडीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. मात्र ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मुकाटे यांना पाठिंबा दिलाय. आता यामुळे या दोन्ही दिग्गज उमेदवारांमध्ये राहुरी पोट निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापल्याचे चित्र आहे. या ठिकाणी निवडणूक निश्चित झाली असून तब्बल 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. भाजपने ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. मात्र शेवटच्या क्षणी 7 उमेदवार राहिल्याने आता निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. तर चला आता भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांची राजकीय पार्श्वभूमी जाणून घेऊयात. तर मित्रांनो, भाजप उमेदवार अक्षय कर्डिले हे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेचा त्यांना फायदा होईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात केली जाते. त्याचप्रमाणे त्यांना राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा खंबीर पाठिंबा आहे. कर्डिले कुटुंबाचा हा मतदारसंघात असलेला जुना संपर्क आणि महायुतीची एकत्रित ताकद यांच्या जोरावर ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. ते कर्डिले कुटुंबाचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. यापूर्वी ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कार्यरत होते. मात्र आता त्यांनी शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आहे. मोकाटे यांनी अनेक वेळा कर्डिले कुटुंबाविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. विशेषतः 2017च्या पांगरमल दारू कांड प्रकरणावरून या दोन्हीमध्ये मोठे राजकीय वाद निर्माण झाले होते. त्यामुळे आता शरद पवारांनी मोकाटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक चुरशीची केली आहे. आता प्रामुख्याने 2 पक्षात थेट लढत होत असली तरी देखील वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून संतोष चोळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. पण या पोट निवडणुकीत एक मुद्दा अत्यंत लक्षवेधी ठरला, तो म्हणजे माजी आमदार प्राजक्त तानपुरे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून अचानक काढलेला पाय. सूत्रांच्या माहितीनुसार तानपुरे यांनी निवडणूक अर्ज मागे घेण्याआधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली होती. यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तानपुरे यांची भेट घेऊन बंद दाराआड चर्चा केल्याचं सांगितलं जातंय. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी प्राजक्त तानपुरे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
या एका फोन कॉलमुळे राहुरी पोट निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलले आणि तानपुरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगली आहे की तानपुरे यांनी निवडणुकीचा माघार घ्यावी, यासाठी त्यांना भाजपकडून काही महत्त्वाची आश्वासने देण्यात आली असावीत. निवडणुकीची स्पर्धा कमी करून अक्षय कर्डिले यांच्या निवडीचा मार्ग भाजपने आता सोपा केलाय असं देखील सांगितलं जातंय. महाविकास आघाडीतील अंतर्गत संघर्षामुळे तानपुरे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती, पण यामुळे भाजप उमेदवाराला संघर्ष निर्माण होऊ शकतो अशी भीती भाजपला वाटत होती. म्हणूनच भाजपकडून ही रणनीतिक चाल सध्या खेळली जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान प्राजक्त तानपुरे यांनी स्वतः या प्रकरणावर पत्रकार परिषद घेत सांगितले की काही वैयक्तिक आणि राजकीय कारणांमुळे मी हा निर्णय घेतला असून आता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले जाईल. तानपुरे यांच्या माघारीमुळे निवडणुकीतून एक दिग्गज उमेदवार कमी झालाय. यामुळे आता राहुरी विधानसभा पोट निवडणुकीत अक्षय कर्डिले विरुद्ध गोविंद मोकाटे असा थेट सामना पाहायला मिळेल. त्यामुळे आता राहुरी मतदारसंघातून सत्ताधारी आणि विरोधक दोन्हींची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता यात अक्षय कर्डिले आपल्या कुटुंबाचा पारंपरिक गड राखतात की गोविंद मोकाटे बाजी मारतात, हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण बातमी राहुरी विधानसभा पोट निवडणुकीतील राजकीय घडामोडी संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.